Hello students, this is Ankita. Welcome to Global Online NEET. तर स्टुडंट्स, आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण सीईटी परीक्षेचे कॅप राऊंडचे नवीन काय नियमावली आहेत त्याच्याबद्दल आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. येस, व्हाट आर द रूल्स फॉर द कॅप राऊंड. येस, सीईटी परीक्षेचे कॅप राऊंडचे नवीन नियम आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत इन डिटेल मध्ये. आणि स्पॉट राऊंड आहे का नाहीये त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत. तर हा सेशन एंड पर्यंत नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाइन नीट फॉर द latest update regarding MHT CET 2025. Yes, and don't forget to press the bell icon for the latest notifications. So let's start with the session students. तर CET सेल कडनं टोटल इंजिनिअरिंग साठी किती राऊंड होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? इंजिनिअरिंग साठी टोटल 4 कॅप राऊंड होणार आहेत. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 अँड कॅप 4. येस, तर याचं अजून असं ऑफिशियली वेबसाईट वर काही डिस्क्लोज नाही झालेलं आहे. बट वी कॅन सी दॅट टाइम सिटी या न्यूजपेपर मध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन सून फॉर कॅप्स अँड सीट कन्फर्मेशन बाय राऊंड 3 असं पेपर मध्ये न्यूज पेपर आर्टिकल मध्ये डिक्लेअर झालं होतं. अँड ऑल्सो द मिनिस्टर्स हॅव डिक्लेअर अबाउट द 4 कॅप राऊंड रिगार्डिंग इंजिनिअरिंग ऍडमिशन. येस, तर त्याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये माहिती घेऊया की काय रूल्स आहेत त्याच्यासाठी. तर स्टुडंट्स, सगळ्यात पहिले स्टेप्स आहेत की ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे सगळ्यात पहिले. या ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये मित्रांनो तर तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट बनवून टाकायची आहे. येस, ही कॉलेज लिस्ट सगळ्यात महत्वाची असणार आहे बिकॉज तुम्ही तुमच्या कॉलेज लिस्ट मध्ये कशा पद्धतीने प्रेफरन्स देता हे फार महत्वाचं आहे. बिकॉज त्याच्यावर तुमचं ऍडमिशन डिपेंड आहे, त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप 1, तर कॅप 1 मध्ये काय रूल्स आहेत? तर कॅप 1, इफ अलॉटमेंट इन द फर्स्ट कॉलेज देन दॅट ऑप्शन इज ऑटो फ्रीज. आता आपण याच्यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन बघूया. सपोज दीज आर द 10 कॉलेजेस 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, तर या 10 कॉलेजेस पैकी सपोज आपलं पहिलं कॉलेज आहे COEP, नेक्स्ट इज PICT, नेक्स्ट इज VIT, नेक्स्ट इज MIT, कमेन्स. ओके, अशी सपोज आपली कॉलेज लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पहिलं कॉलेज लागलं देन दॅट ऑप्शन विल बी ऑटो फ्रीज. तुम्ही सेकंड कॅप साठी जाऊ शकत नाही. तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेणं मॅन्डेटरी आहे. बट जर तुम्हाला त्या पहिल्या राऊंड मध्ये 3rd नंबरचं कॉलेज लागला, आपल्या इथे 3rd नंबरचं कॉलेज काय? VIT. जर तुम्हाला 3rd नंबरचं कॉलेज लागलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कॅप 2 साठी जाऊ शकता जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं नाहीये. कारण तुमच्याकडे वरचे 2 ऑप्शन्स आहेत ते याच्यापेक्षा चांगले आहेत. त्यासाठी इन कॅप 2 you can change your college preference list and you can get a good and better college than the VIT. ओके, येतंय लक्षात? आता आपण बघूया कॅप 2 साठी काय रूल आहे. तर आपली लिस्ट आहे राईट. आपण आधी आपली लिस्ट बनवू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सो आपल्या लिस्ट वाईज काय कॉलेजेस होते आपले? COEP, PICT, VIT, MIT, कमेन्स. सपोज 6th सिंहगड. ओके, सो जर आपल्याला या कॅप 2 मध्ये जर आपल्याला पहिल्या 3 कॉलेजेस पैकी कुठलंही कॉलेज लागलं विद्यार्थी मित्रांनो तर ते डायरेक्टली ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज होऊन जातं अँड देयर इज नो एंट्री टू कॅप 3. येते लक्षात? कॅप 2 चा काय रूल आहे? जर पहिल्या 3 कॉलेजेस पैकी तुम्हाला कुठलंही कॉलेज लागलं देन दॅट कॉलेज विल बी ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज अँड देयर विल बी नो एंट्री टू कॅप 3. येस, आता कॅप 3 साठी काय रूल आहे? तर कॅप 3 साठी जर
पहिल्या 6 कॉलेजेस पैकी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या 6 कॉलेजेस पैकी जर तुम्हाला कुठलंही असं कॉलेजेस पैकी लागलं तर तुम्हाला डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचंय बिकॉज दॅट टाइम युअर ऍडमिशन इज ऑटो फ्रीज. तुम्हाला एंट्री नाहीये कॅप 4 साठी. येस येत्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात, तर त्यासाठी आपली कॉलेज प्रेफरन्स लिस्ट असणं किती महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही योग्य पद्धतीने कॉलेज प्रेफरन्स लिस्ट बनवली तरच तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो तर असेच बरेच विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना मार्क खूप चांगले असतात पण त्यांची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही चुकीची बनवतात ते, त्यामुळे त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. आणि असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना कमी मार्क असून सुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं कारण त्यांची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट ही योग्य पद्धतीने बनवलेली असते. तर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की तुम्हाला तुमची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट किती ऍप्ट बनवावी लागणार आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघूया कॅप 4 साठी काय रूल आहे. इफ एनी ऑफ द कॉलेज अलॉटेड बाय द गव्हर्नमेंट देन दॅट स्टुडंट हॅज टू टेक ऍडमिशन इन दॅट कॉलेज. जर तुमचे पहिले 50 कॉलेजेस पैकी किंवा पहिले 10 कॉलेजेस पैकी गव्हर्नमेंट कडनं जे काही कॉलेज तुम्हाला अलॉट होईल तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावाच लागेल कारण कॅप 4 च्या पुढे काहीच प्रोसेस नाही, अदरवाइज तुम्ही आउट व्हाल प्रोसेस मधनं. येस आता आपण बघूया की स्पॉट राऊंड आहे की नाही. येस विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंड आहे बट या स्पॉट राऊंड मध्ये खूप कमी सीट्स असणार आहेत. येस कारण आधी कसं होतं कॅप 1 चे जे वॅकंट सीट्स असायचे ते आपण कॅप 2 साठी जायचे, राईट. 2 चे वॅकंट सीट्स 3 साठी जायचे बट आता तसं काहीच नाहीये. सो देर आर लेस सीट्स इन द स्पॉट राऊंड. तर याचा इफेक्ट मॅनेजमेंट कोटाला होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो? नो. तर या नवीन नियमावलीचा इफेक्ट मॅनेजमेंट सीट्सला होणार नाहीयेत. मॅनेजमेंट सीट्सला याचा काहीच इफेक्ट होणार नाहीये. ते असणारच आहे, ते कॉलेजच्या हातात आहे की तुम्हाला किती डोनेशन घेऊन तुम्हाला मॅनेजमेंट कोटा थ्रू ऍडमिशन करून द्यायचं. येस तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन ने आपल्यासाठी MST-CET ऍडमिशन साठी काउन्सिलिंग स्टार्ट केलेले आहे. तर त्या काउन्सिलिंग सेशन मध्ये आपण विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलर ऍक्सेस प्रोव्हाइड करतो विथ स्टेप बाय स्टेप गायडन्स आणि एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी. येस राईट फ्रॉम कॅप फिलिंग फॉर्म पासून ते ऍडमिशन पर्यंत आपण सगळा गायडन्स विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो. त्यांना कुठल्याही स्टेपला आपण एकटं सोडत नाही जेणेकरून त्यांना कमी मार्क असतील तरी त्यांना आपण गव्हर्नमेंट कॉलेज मिळवून देण्याचा प्रयत्न करतो डिपेंडिंग ऑन द मार्क्स. येस तर तुम्हाला हा काउन्सिलिंग सेशन ग्लोबल ऑनलाईन ने ₹2000 मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काउन्सिलिंग सेशन जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. येस आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल ग्लोबल ऑनलाईन नीट फॉर द लेटेस्ट अपडेट रिगार्डिंग MST-CET 2025 and don't forget to press the bell icon. Yes students, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक माय व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्स अँड रिलेटिव्स मध्ये शेअर करा ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग या क्षेत्रात ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांना हा उपयोगी पडेल. थँक्यू.